खर्डा गावाच्या परंपरा, सण उत्सव आणि भावविश्वाशी जोडलेला खर्डा गावाचा लाडका कटाड्या बैल सोमवारी जगाचा निरोप घेऊन गेला। अनेक वर्षे गावाच्या प्रत्येक आनंद वेदनेचा साथीदार राहिलेल्या या बैलाच्या निधनाने संपूर्ण खर्डा गावात शोककळा पसरली। कटाड्या हा केवळ जनावर नव्हता, तर गावातील प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलेला घरचा सदस्य होता। सोमवारचा दिवस असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत कटाड्याचे अंतिम संस्कार करण्यात आले। यात्रेपूर्वी गावातील महिलांनी कटाड्याचे पूजन करून त्याच्या मस्तकाला फुले वाहिली। त्यानंतर ज्येष्ठ ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनिशी अंत्यविधी पार पडला। यात्रेदरम्यान अनेकांनी अश्रुपूर्ण निरोप दिला। कटाड्याला शेवटचे पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण जमले होते। गावात जणू एखादा आधारस्तंभ गेल्याची वेदना प्रत्येकाच्या डोळ्यातून व्यक्त होत होती। प्रत्येकाच्या या वेदनेनी यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, महालिंग कोरे, आकाश खेडकर, बालू जायभाय, धनंजय साबळे, सारंग परदेशी, राजू मोरे, नारायण कोरे, राहुल सोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। गावाची एकजूट, प्रेम आणि परंपरेचा सन्मान या अंत्यविधीतून प्रकर्षाने जाणवत होता। कटाड्याच्या जाण्याने खर्डा गावात मोठी पोकळी निर्माण झाली असून गावाचा जिवलग साथीदार कंटाळ्या याची ओळखला जाणारा हा बैल सर्वांच्या स्मरणात कायम जिवंत राहणार आहे। नमस्कार, मी नितीन आहे। आज सकाळी आमच्या गावचा नंदी म्हणजे गावचा कटाळा हे मेला होता। तर त्यांचा अंतिमविधी करण्यासाठी आम्ही गावचे 5-6 पोरं मिळून त्यांना वाजवीत गाजवीत नंदीला म्हणजे महादेवाच्या नंदीला वाजवीत गाजवीत घेऊन आलो आणि या ठिकाणी आम्ही त्यांची अंतिमविधी केली। न्यूज एक्सप्रेस करिता धनंसिंग साळुंके, खर्डा।